भारताच्या ऑपरेशन सिंधू संदर्भातली या घडीची मोठी बातमी। ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलं नाहीये। 7 तारखेला भारताने हल्ला केल्यावर या हल्ल्यासंदर्भातली संपूर्ण माहिती पाकिस्तानच्या डीजीएमओंना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच 9 तारखेला अमेरिकन उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींचीही फोनवरून चर्चा झाली आहे, अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। या सगळ्याबद्दल अधिक अपडेट जाणून घेऊया सोमेश कोलगे यांच्याकडनं। सोमेश, एकीकडे शस्त्रसंधी आणि बाकी सगळ्या घडामोडी होत असतानाच आता याबद्दल काही अपडेट्स येत आहेत। ज्या पद्धतीने भारताने अप्रोच केलेला होता, आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्याच पद्धतीने कम्युनिकेट देखील केलं होतं पाकिस्तानला, काय अपडेट्स आहेत, कसं हे ऑपरेशन सिंदूर सगळं जे आहे ते राबवण्यात आलं या अनुषंगाने माहिती देण्यात आली? अश्विन, नक्कीच ज्यावेळी पहिल्यांदा भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रोटोकॉल आणि एक सभ्य सुसंस्कृत संकेतांचा भाग म्हणून दुसऱ्याच दिवशी सकाळी 8 वाजता डीजीएमओला, पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांना फोन करून माहिती देण्यात आली होती की तुमच्या इथे अशा अशा प्रकारचे एअर स्ट्राईक आम्ही केलेले आहेत आणि हे एअर स्ट्राईक आम्ही दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून केलेले आहेत। ही माहिती त्यांना 7 तारखेलाच देण्यात आली। त्यानंतर मग 9 तारखेला आणि 10 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, 9 तारखेच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना JD व्हान्स यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की याविषयी शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून डी-एस्केलेशनसाठी प्रयत्न करते अमेरिका। पण त्याचवेळी भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवली। भारताचं पहिल्या दिवसापासून या भूमिकेमध्ये सातत्यपूर्ण म्हणणं आहे की ज्या वेळी आमच्यावरती जर कोणी हल्ला केला, जर आम्हाला कोणी कुठल्याही प्रकारचा हात लावला तर ईट का जवाब पत्थर से देंगे या भूमिकेप्रमाणे आम्ही ज्या पद्धतीने आमच्यावर हल्ला होईल त्याच्यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर हे आम्ही देऊ, या स्वरूपाची एक कन्सिस्टन्सी आहे। आणि आत्ताही ज्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सच्या उद्या चर्चा होणार आहेत पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स सोबत, त्याही वेळेस भारताने हे क्लिअर कट स्पष्टपणे सांगितलेले आहे की कोणत्याही प्रकारचे परराष्ट्र मंत्र्यांमध्ये कुठल्याही स्वरूपाची चर्चा होणार नाही, परराष्ट्र सचिवांमध्ये कुठल्याही स्वरूपाची चर्चा होणार नाही, कोणत्याही मंत्री किंवा डेलिगेशन लेवलला टॉक्स होणार नाहीत, ॲम्बॅसिडर हाय कमिशन लेवलला सुद्धा टॉक्स होणार नाहीत। सध्या जी चर्चा सुरू आहे ती फक्त आणि फक्त मिलिटरी गणवेशातले डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स हेच करतील। त्यामुळे भारताने अजूनही आपल्या प्रत्येक गोष्टीतलं मेसेजिंग हे कायम ठेवले असं दिसतंय। धन्यवाद सोमेश, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।